दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गणपती बाप्पाचं आगमन करतोय आणि पर्यावरणपूरक मूर्ती अशी असते आमच्या घरी, त्यामुळे पर्यावरणालाही हानी होत नाही आणि पर्यावरणासाठी ही चांगली गोष्ट आहे फक्त आपल्यासाठी आणि घरासाठी सुद्धा आपल्या। कशा प्रकारे उत्साह आहे आज आनंद भरपूर आहे आपल्या घरी सुद्धा आणि समाजात सुद्धा आनंद भरपूर आहे आणि उत्साह खूप येतोय गणपती बाप्पांमुळे। एकदम उत्साह आहे। दरवर्षात एकदा हा सण येतोय, आपण दरवर्षी आम्ही जोरात साजरा करतोय। या वर्षी पण आपण साजरा केलेला आहे। आता आम्ही सकाळी 7 वाजता आता प्राणप्रतिष्ठापन असत्या, यावेळी फक्त वेळ झालेला आहे। वातावरण एकदम आनंदाचं आहे, एक नंबर वातावरण आहे। आम्ही शिक्षणाचे मुलं आहोत, आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे कोल्हापूरचं, आम्ही 3 वर्षापासून करत आहोत। 1.5 दिवस बाप्पाची सेवा करायला आम्हाला खूप जास्त चांगलं वाटतं आणि खूप जास्त भाव असतात सगळ्यांच्या मनात आणि आम्ही ते सगळे उतरून काढतो। आम्ही सगळे एकत्रित येऊन 20 ते 20 जण भरपूर एन्जॉय करतो आणि आम्हाला खूप जास्त मजा येते। हम जैसे कि इन्होंने बोला हर साल से पिछले 3 साल से करते आ रहे हैं और हर बार वो गणपति आने के 10 दिन पहले से ही सबका मूड इतना अच्छा हो जाता है। सब एकदम मतलब क्या डेकोरेशन करना है इस बार, क्या भोग बनाएंगे इस बार, फिर जब आएंगे तभी नासिक ढोल से ढोल बजाते हैं सब। तो ऐसे एक दिन का ही रखते हैं गणपति, पर वो एक दिन हम लोग को ऐसे लगता है कि 10 दिन जैसे है, क्योंकि इतना मजा करते हैं हम उस एक दिन में। आजचा उत्साह खूपच भारी आहे। बाप्पा आलेला आहे। आज कालच माझा रिझल्ट लागलाय, कंपनी सेक्रेटरी परीक्षा मी पास झाले। मराठी मीडियम मधून असून सुद्धा मी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही परीक्षा पास केली। यामध्ये माझी फॅमिली, माझी बहीण, तिने मला खूप सपोर्ट केला। माझे मार्गदर्शक CS अमित पाटील सर यांनी पण मला खूप सपोर्ट केलाय आणि मी खूप खुश आहे। पप्पांनी मला खूप छान गिफ्ट दिले। सगळ्यांना मी एवढंच सांगेन, तुम्ही करा, तुमचं म्हणजे कम्प्लीट होणार नक्की, यश मिळेल तुम्हाला। माझं नाव सृष्टी कुरव आहे आणि आम्ही दरवर्षी गणपती करतो। गेले 3 वर्ष झाले आणि आम्ही मेडिकल स्टुडंट्स आहे, म्हणून आम्ही 20 लोक एक साथ मिळून गणपती करतो। तर आम्हाला खूप चांगलं वाटतं, आम्ही सगळे एक साथ येतो, तर मग खूप भावना सगळे एक साथ येऊन म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटतं असं देवाचं करायला।